हे गाईज, वेलकम टू माय चॅनल उमेश मिसाळ ब्लॉग्स. मित्रांनो, आज आपण निसर्गसंपन्न असलेल्या पानशेत रोडवरील औसाडे निगडे या गावातील एका रमणीय ठिकाणी म्हणजेच हौसाई लेक व्ह्यू रिसॉर्टला आपण भेट देणार आहोत. या रिसॉर्टला खडकवासला बॅकवॉटरचा सुंदर असा किनारा लाभला आहे. ॲडव्होकेट लक्ष्मण लोहकरे यांच्या प्रयत्नातून ही प्रॉपर्टी उभी झालेली असून गेली 5 वर्षे लोकसेवेत रुजू आहे. रिसॉर्ट खडकवासला बॅकवॉटर लगत असल्यामुळे या रिसॉर्टच्या सुंदरतेत अधिकच भर पडते. च्या धकाधकीच्या जीवनातून माणूस पळ काढतो आणि निसर्गाकडे धाव घेतो. माझ्या मते हे असंच एक ठिकाण आहे. इथे येण्यास काहीच हरकत नाही. चला तर मित्रांनो, हौसाई रिसॉर्टची माहिती जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण आता हौसाई रिसॉर्ट या ठिकाणी आलेलो आहोत. पुण्यापासून एक साधारणतः 30 किलोमीटरच्या अंतरावर हौसाई रिसॉर्ट आहे आणि एक दिवसीय सहलीसाठी हे अतिशय उत्तम असा पर्याय आहे. सो गाईज, आपण आज हौसाई रिसॉर्ट एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मित्रांनो, आतमध्ये जाऊन आपण काय काय हौसाई रिसॉर्टमध्ये आहे, काय काय सेवा दिलेल्या आहेत त्यांनी, आपण जाणून घेऊया. लेट्स गो गाईज. या प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग टँक देखील आहे. आणि ते बांबू हाऊस, तसेच काही रूम्स इथे बांधलेले आहेत. इथे व्हॉलीबॉलसाठी त्यांनी स्पेस ठेवलेली आहे. गावाकडचा लोक बैलगाडी आणि थोडीशी शेती देखील इथं केलेली दिसते. ऊस लावलेला आहे. थोडासा गावाकडचा फील येण्यासाठी. ऑलमोस्ट हे गावाकडंच आहोत आपण. ही आंब्याची झाडे आपल्याला दिसत आहेत. आता आपण हौसाई प्रॉपर्टीच्या डायनिंग हॉलमध्ये आहोत. डायनिंग हॉल हा ओपन आहे आणि समोरच किचन दिलेलं आहे. आणि हे आपल्याबरोबर आलेले मित्रमंडळी, हे आमचे मित्र ॲडव्होकेट नलवडे, हे आमची मुलं आर्या आणि राज. हे जे हौसाई रिसॉर्ट आहे, हे हौसाई रिसॉर्ट ॲडव्होकेट लक्ष्मणजी लोहकरे यांचे जे आहेत त्यांच्या ह्या मातोश्री. आणि हे जे गाव आहे त्या गावाच्या त्यांनी सरपंचपदसुद्धा भूषवलेलं आहे. आणि आत्तासुद्धा त्या ग्रामपंचायतची जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी बॉडी आहे त्यामध्ये सुद्धा त्या म्हणजे कार्यरत आहे. म्हणजे फक्त व्यावसायिक कारणापुरतं हेच नाही आहे, तर हे सामाजिक वारसासुद्धा ह्या कुटुंबाने घेतलेला आहे आणि त्या भूमिकेतून यांचं हे काम चाललेलं आहे. आज नमस्कार मावशी. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव काय? अच्छा, या रिसॉर्टबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. आता आमच्या रिसॉर्टला 5 वर्ष पूर्ण झाली. बरं. 5 वर्षात जे काय कमी पडेल म्हणजे नाही का, आमचे घरचे सगळे फॅमिली मिळून आम्ही सगळे 3 जावा, मग आमचे मुलं बिलं येऊन सगळं करतात. आणि बाहेरची मुलं असतात काम करायला. आमच्याकडे सर्विस, परत म्हणजे जे मेनू आहे जेवणाचे ते सगळे चांगलेच असतात. अच्छा, हे पूर्ण रिसॉर्ट तुम्हाला पूर्ण फॅमिली इथं पूर्ण फॅमिली बॅकअप आहे म्हणजे, त्यामुळे हे रिसॉर्ट पूर्णपणे फुल प्लेजमध्ये चालू शकते. लहान आवडत नाही. हां, क्लीन आणि
इथे आपल्याला तंदूर बनवले जातात इथे, आणि हे किचन आहे. तर ह्या बाजूला किचन आहे का? हां, हे किचन आहे. यामध्ये मोस्टली तुम्ही वॉक इन लंच डिनरसाठी सुद्धा येऊ शकता. अच्छा, तुम्हाला तंदूर, कबाब, व्हेज नॉन व्हेज फूड सगळं अवेलेबल तुम्हाला होऊन जातं इथं. ओके, पुढे जाऊ. त्या पॉकेटमध्ये त्या एकाने गेले पण चालेल. पुढे येतो ना इकडनं. हां. अप्रतिम असा खडकवासलाचा बॅकवॉटर आणि त्याच्या लगत असलेली ही प्रॉपर्टी, आणि समोरच आपल्याला सिंहगड हा दिसतो, आणि त्याच्या लगत ही प्रॉपर्टी आहे. इथे आपण पाहू शकतो, इथं या प्रॉपर्टीमध्ये टेंट्स दिलेले आहेत, काही हट्स आहेत, पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत चेतन बाटे या हौसाई रिसॉर्टचे पार्टनर आहेत, आणि मुख्य मालक आज आपल्याला भेटले नाही आहेत. ॲडव्होकेट लक्ष्मण लोहकरे हे असून ते आज रोजी इथे अवेलेबल नसल्यामुळे आपण त्यांचे पार्टनर यांच्याशी बातचीत करत आहोत. तर आम्हाला थोडक्यात तुमच्या प्रॉपर्टीची माहिती, ॲड्रेस हे थोडक्यात विशद करा. हे हौसाई लेक रिसॉर्ट आहे. खडकवासला बॅकवॉटर आहे, आणि निगडे ओसाडे असं गाव आहे. तिथं पानशेत रोडलाच आहे. अगदी असं आत जाण्यासारखं पण काही नाही, मेन रोडलाच आपलं रिसॉर्ट आहे. तर आपल्या इथं लेक व्ह्यू आहे, त्यानंतर महाराष्ट्रीयन जेवणाची उत्तम सोय आहे. राहण्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत, 2-3 प्रकारचे ऑप्शन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कॅम्पिंग टेंट्सचा एक ऑप्शन आहे. ओके. लेक साईड हट्स आपण ज्या बनवल्या आहेत, ज्यामध्ये टेंटचाच एक प्रकार आहे, फक्त अपग्रेड व्हर्जन असेल, ज्यामध्ये चार्जिंग पॉईंट, लाईट, फॅन हे सगळं त्यात अटॅच असेल. अटॅच आहे. तर लेक व्ह्यूला मोस्टली आपण त्याची अरेंजमेंट करतो. ओके. तर तुम्ही बघू शकता कॅम्पिंग टेंट्स इथं आहेत. तर ह्या हटचे या काय लेक साईड हट्स आहेत, जे की टेंटचं अपग्रेड व्हर्जन आहे. ओके. ज्यामध्ये तुम्हाला चार्जिंग पॉईंटची सोय आहे, गुड नाईट लिक्विड तुम्ही त्यात लावू शकता मॉस्किटोसाठी, फॅन आहे, प्रॉपर लाईट आहे. आतमध्ये थोडं इंटिरियर थोडं आम्ही डिझाईन करून त्यात गादी, कम्फर्टर, उशी 2+1 अशी याची कॅपॅसिटी आहे. अच्छा. तर याचं पॅकेज आपलं असतं 1800 रुपये पर पर्सन, ज्यामध्ये चेक इन तुम्हाला दुपारी 12 वाजता मिळेल. ओके. त्यामध्ये आल्यानंतर व्हेज लंच असतो तुमचा. ओके. व्हेज लंचमध्ये एक पनीरची भाजी, महाराष्ट्रीयन भाजी, डाळ, राईस, लिमिटेड स्वीट असा ऑप्शन असतो. संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्स 5च्या दरम्यान आपण चहा आणि कांदा भजी करतो. ओके. त्यानंतर संध्याकाळचं बार्बेक्यू आहे, अच्छा. चिकन टिक्का किंवा पनीर टिक्का. रात्रीचा डिनर जो आहे तो अनलिमिटेड असेल त्यामध्ये. बाकी स्टे आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि चहा. चेकआउटचं टाईम काय म्हणा? सकाळी 11 वाजता. 11 वाजता. 12 वाजता चेक इन, सकाळी 11 वाजता चेकआउट. ओके. एकूण 23 तासाचं आपलं त्याचं प्रोव्हिजन आहे. 1800 रुपये पर पर्सन त्याची कॉस्टिंग आहे. सो कॉमन टॉयलेट, बाथरूम, आणि आता आपण वरच्या बाजूला जात आहोत मित्रांनो. दिवसभर या नजाऱ्याकडे तुम्ही जर बघत बसला तर तुमचा दिवस केव्हा संपेल हे तुम्हाला कळणार देखील नाही. अतिशय सुंदर हा नजारा आपण पाहतच राहतो. या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला हौसाई रिसॉर्टने कॅम्प फायर, तसेच लहान मुलांसाठी खेळणी, गार्डन आणि भरपूर काही मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिलेली आहेत. या ठिकाणी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत तसेच मित्रांसोबत येऊन निसर्गात एक सुंदर दिवस घालवू शकता. रिसॉर्टतर्फे पाण्यात बोटिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला बोटिंगचा आनंद देखील लुटता येतो.
गाईज आपण आता मुख्य रस्त्याला जाऊन थांबूयात. गाडी आपली मागे येते. डांबरी रस्त्यापासून थोडंसं आपल्याला आतमध्ये यायला लागतं. आता आपण ह्या प्रॉपर्टीला टाटा बाय बाय सी यू करत आहोत. नेक्स्ट टाइम परत येऊ. आणि हा कच्चा रस्ता आहे, ऑफ रोड आहे. शेजारी सिंहगड आहे. मित्रांनो सिंहगडचा व्ह्यू असं ते अप्रतिम दिसतोय. एक नंबर. पावसाळ्यापूर्वी शेतं नांगरून ठेवलेली आहेत. आता या ठिकाणी काय कोणती रोपं लावणार आहेत आय डोंट नो, पण शेतं तर नांगरून ठेवलेली आहे. आय थिंक भाताचं पीक इथं घेणार असतील. त्यांना गाडी घेता येत नाही वाटतं, ते अडकून राहिलेले दिसत आहेत. सो गाईज आपण रस्त्याला जाऊन थांबूया. पावसाळ्यापूर्वी ही अशी नांगरणी केली जाते. आणि गाडी बघा, आपली गाडी पण येत आहे. पहिल्यांदाच चॅनेल पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा.